गतवैभव प्राप्त झाले आणि तेही राज्य सरकार आणि इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेजच्या पुढाकाराने नांदेड जिल्ह्यातल्या 11व्या शतकातील सिद्धेश्वराचं मंदिर पुन्हा एकदा सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज झालंय। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा इथून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर होट्टल गाव आहे। 11व्या शतकात कल्याणीच्या चालुक्याचा प्रभाव नांदेडवर जसा होता तसा तो होट्टलवरही। पूर्वी होट्टलचं नाव होतं पोट्टल नगरी। इथं 300 वर्षातले म्हणजे 11व्या, 12व्या आणि 13व्या शतकातील 3 शिलालेख मिळाले। सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्य भिंती पाहिल्या की अप्रतिम कलाविष्काराची झलक पाहायला मिळते। नृत्य करून शांत झालेली नर्तिका, स्वतःच्या सौंदर्य प्रसाधनेत मग्न असलेली रूपगर्विता, नृत्य अभिनिवेशात उभा असलेला श्री गणेश अशी अनेक शिल्प इथं पाहायला मिळतात। गेल्या 40 वर्षांपासून हे वैभव भग्नावस्थेत होतं। मंदिराचा निम्मा भाग पडला होता। इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेजच्या सुरेश जोंधळेंनी पुढाकार घेतला, सरकारच्याकडे पाठपुरावा केला आणि मंदिराची पुनरुभारणी सुरू झाली। हा मंदिर पुन्हा उभारावं किंवा रिस्टोर व्हावं किंवा महाराष्ट्रातले इतर मराठी मंडळी या मंदिराकडे आपण आकर्षित करावी या दृष्टीने इथे एक ग्रुप उभा केला आम्ही। त्यातून संगीत उत्सवाची कल्पना डोळ्यापुढे आली की जेणेकरून आपल्या सगळ्यांना अट्रॅक्ट करता येईल। त्या दृष्टीने हालचाली चालू केल्या आम्ही। पण मधल्या काळामध्ये काही मोठ्या मंडळीचं मार्गदर्शन भेटलं, डॉक्टर मोरोंचेकर सरांसारख्यांचं मार्गदर्शन भेटलं आणि हे रिस्टोर करता येऊ शकतं अशी शक्यता त्यातून निर्माण झाली आणि मग त्या दृष्टीने आम्ही आमच्या हालचाली सुरू केल्या। मंदिराच्या उभारणीसाठी 1.5 कोटी रुपये उपलब्ध झाले, पण मंदिर कसं उभारावं असा प्रश्न समोर आला। त्यातून एक अनोखी शक्कल लढवण्यात आली। मंदिराच्या सर्व दगडांवर नंबरिंग करण्यात आलं। त्यानंतर मंदिरात माती भरण्यात आली। एक एक दगड अलगद काढून बाहेर घेण्यात आला आणि मंदिराचा मुख्य भाग मोकळा करण्यात आला। जागा स्वच्छ करण्यात आली आणि बाजूला केलेले दगड नंबरिंग प्रमाणे पुन्हा एकदा बसवण्यात आले। तब्बल 3 वर्षांच्या परिश्रमानंतर होट्टलचं जसंच्या तसं उभं राहिलं। पहिल्यांदा हे मंदिर यांनी एक माती भरून सगळं पॅक केलं। पॅक करून आधी कुठलाही दगड डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने सगळीकडून त्या दगडाला मातीचा आधार देऊन क्रेनने एक एक दगड नंबरिंग करून वेगळा केला। वेगळा करून त्यातनं काही मोडतोड, त्यातनं आलेली झाडं, अनावश्यक झालेली वाढ, काही दगडांना गेलेले क्रॅक्स, मध्ये ढसळलेली माती किंवा सील्ड झालेली माती हे सगळे ओपन करून ते पुन्हा त्या पद्धतीनं असेंबल करता आलं। एक एक नंबरनं अगदी त्याच नंबरनं एक एक दगड जोडत हे मंदिर पुन्हा उभं केलं। अजूनही मंदिराचं काम बाकी आहे। शेकडो कामगार दिवस रात्र झटत आहेत। फक्त इच्छाशक्ती आणि सुनियोजित प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय। महाराष्ट्रातही अशी अनेक पुरातन मंदिरं आहेत। जर होट्टलचा प्रयोग राज्यभर करण्यात आला तर राज्यातील पुरातन मंदिरांना त्यांचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल। योगेश लाटकर, स्टार माझा, होट्टल, नांदेड।